नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 22 याचा आज आपण निरूपण पाहणार आहोत. भाविक हो, मागील अध्यायामध्ये माहूर नगरातल्या वैश्याचा ब्राह्मणाच्या सेवेने स्नानदान तर्पणाने कसा उद्धार झाला ते आपण बघितलं. आज आपण पाहणार आहोत की ह्या अधिक महिन्यामध्ये काय दान करावं आणि दान केल्याने देव आपल्याला त्याचं फळ कसं देतो ते सुद्धा बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये वाग्देविके कविमान दुरत्न हृदये तुझ विणरिता ठाव पाये नसे माये सर्वथा. तरी बैसून माझी जिव्हाग्री ग्रंथ पाववा शेवटावरी तरीचे धन्य संसारी नाही तरी वृथा वैखरी माझी आहे. ऐका श्रोते भाविकजन येथीचे ग्राहिक कोण कोण तयाने लादले कोण इतराला जिरवाणे अभाग्या. मलमासाती पवन लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण भावे ऐकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे. श्रीरुवाच दामोदर वद दान फलाफलम मलिम्बुचे विशेषेण कैः किं किं फलं व्रता. लक्ष्मीवदेव दामोदरा दया सिंधू परमोदारा दानमात्मीच्या प्रकारा वदासाचार स्वामिया. कवणदाने कवण पुण्य जोडे सार्थकता कैसे निगडे हे वेगळाले फळे निवाडे सांगावे रोकडे स्वामिया. श्री विष्णुरोवाच शृणु सुंदरी वक्ष्यामि लोकानुग्रहे तवे प्रविधानं तु दानानं फलानि मलमाशकम्. ऐकभामिनी चतुरदेक तुझे बोलतव परोपकारक तरी दानफळ वेगळाले ऐक या मलमासे निके अवधारी. सुवर्णदान शक्तीनुसार द्विजाते देती जे देणार तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर करी परिहार दारिद्र्याचा. तया ते दारिद्र्याची व्यथा होऊ नये दि मी सर्वता अंती पाववी मोक्षपंथा नव्यान्यता ये वाणी. आता रौप्यदानाचे फळ तेही ऐकावं सकळ तेने तुष्टे जाश्वनीळ आणि सफळ पितृव्याजे. रजतं श्रद्धयोपेता द्विजेभ्यो वित्तरुण्य पितरस्तस्य संतुष्टा भवन्ति निखिलेष्टदाः. आता मुक्ता फळे आणि पोवळे हे जे एक सांगतो बाळी तयाची फळ वेगळाली परिसौ तू ते जाणपा. पोवळी अर्पिता मा पावे मुक्ती भुक्ती मुक्ता फळे लाभे मुक्ती एवं भुक्ती आणि मुक्ती लाभरिती जाणवा. कास्यपात्र अथवा ताम्रपात्र विप्राते अर्चिती विचित्र तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र अपुपदाने पापसंहार अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण संतुष्टमान तया वरुण तयाने प्राप्त करी जीवन होयान्न वृद्धी ते. अन्नदान सर्वात सार चाले सकळ व्यापार क्षणभरी अन्न नसले जर केवी व्यापार चालू शके. आता उपान दान देता यम तुष्टमान तयावृता पदरती भगवंत वचनार्थी आणा सर्वदा मानसी. उपान दान देता ब्राह्मणा ते मार्गी यमदे सुखतया ते आश्वदितलया दानाते आश्वारूढ स्वर्गी जाय. भुकेली अन्नदान तृषार्थी उदकपान देता स्वर्गी सुखसंपन्न यमराव देतसे तया ते. मार्गी जाता ठाई अन्न उदक पूर्वी सर्वई यमलोकी तया ते पायी पूर्वी सर्वई अन्नोदक. प्राणी निवर्तल्यावरी द्वादश दिन लागती मार्गावरी चालता ते यातनावारी ते गरुड पुराणी वर्णिलेसे. म्हणून येथे जे अर्पावे तैची तेथे लागे पावावे दिदिला वीण तो न पावे हा निर्धार जाणजे.
न आदत्त उपतिष्ठतु ऐसे तो वेद बोलतो दिदल्या विण नवे प्राप्तू स्वय बोलतू जनार्दन. घृताचे दान विप्रा लागी देता सूर्य संतुष्ट मानतया वृता. नसे पातज्वराची वार्ता अन्न शांतता तो करी. तिलपात्र प्रधानेन रुद्रलोके महीयते ताम्र वा ताम्रपात्रं वा यो ददाति मलिम्लुचे. तिळपात्रदान करिजो नर स्वर्गी सुखावती पितर. न बाधितया शनेश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा. कमंडलो तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती. तेने तुष्टमान वरुण भूपती नेततया प्रति वरुणलोका. ते ते बहुत सौख्यतया जना काही एक नसे यातना. दाम्पत्या ते करीते वस्त्रदाना कैलास भुवना तो पावे. मृतदानात् पुरद्दानं पृथिव्यां नैव विद्यते. सप्तधान्य द्विजे देयां स दक्षिणया शुभे. सप्तधान्य अर्पिता द्विजाती तेणे पूजले सप्त ऋषी ते. अरुंधती सहितया ते दाम्पत्य घडिले पै. ऐसे नाना प्रकार दानाचे प्रकार सांगता वाढोपाय विस्तार. किंचित गोदाना ते तत्पर होऊन कथा विस्तारिजे. आणि का ठेवले मजला गुणी सच्छिद्रानारसे दानी. तीन दाक विप्रा लागुनी प्रतिदिनार पावे. संपूर्ण जयान घडे कमाच तरी सायासे अर्पी 5 पर्वाच. द्वादशी पौर्णिमा मोसेस विविधिपात आणि वैधृती. हे मुख्य पर्वे बोलिजे मागे तू ते निवलिजे कमलिजे. हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेने संतुष्ट मी तयावरी. अशा प्रकारे लक्ष्मी माता विचारते, देवा या मलमासामध्ये काय दान केल्याने काय फळ मिळते ते कृपा करून सांगा. देव सांगतायत, हे लक्ष्मी तू परोपकार करण्याच्या दृष्टीने चांगलं विचारलंस म्हणून मी तुला सांगतो. आपल्या शक्तीनुसार जर सुवर्ण दान केलं ब्राह्मणाला तर त्याच्यावर मी प्रसन्न होतो आणि त्याच्या दारिद्र्याचा मी नाश करतो म्हणले लक्ष्मी. त्याला कधीही दारिद्र्य पडू देत नाही आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त करून देतो. त्याच्यानंतर रौप्य म्हणजे चांदी दान केल्याने त्याचे पितृ जे आहे पितृ ऋणातून त्याची मुक्तता करतो. त्याच्या पितरांना जे आहे म्हणले मी स्वर्गवास प्राप्त करून देतो. त्याच्याने महादेव प्रसन्न होतात. आता मुक्ताफळ मोती आणि पोवळे दान केल्याने काय फळ मिळते ते ऐक म्हणले. पोवळं जर आपण दान केलं तर भुक्ती मिळते आणि मुक्ताफळाने म्हणजे मोतीचं दान केला तर त्याच्याने मुक्ती मिळते. कास्यपात्र काशाचं ताटली तांब्याची ताटली असं जर तुम्ही दान केलं तर महादेव तुमच्यावर कृपा करतात, प्रसन्न होतात म्हणले. वस्त्रदान केल्याने तुमचं चंद्र जे आहे तुमच्यावर प्रसन्न होतो. अपूपदानाने म्हणजे अनारस्याच्या दानाने पापांचा नाश होतो. अन्नदानाने परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो. जर तुम्ही पाणी दान केलं तर वरुण देव तुम्हाला प्रसन्न होतो. अन्नदानाचं तसंच आहे म्हणलंय. अहो अन्नगत प्राण आहे म्हणून अन्नदान करा. अन्न नसलं तर आपण शरीर कसं काय आपण चालू शकू, आपण व्यापार कसं काय चालू शकू. आता उपानह म्हणजे आपले पादत्राणे चप्पल जर दान दिली तर त्याला यमदेव प्रसन्न होतो म्हणले. एखादं आपल्या घरामध्ये कोणी वारले त्याच्या प्रित्यर्थ जर तुम्ही उपानह म्हणजे पादत्राणे दान दिले तर वैतरणा नदी हे अनंत 12 दिवस त्याला मार्गक्रमण करायला लागतात आणि 12 दिवसानंतर तो त्या ठिकाणी यमदूतामध्ये पितृलोकामध्ये पोहोचतो. मग जाताना अनेक प्रकारचे अनंत प्रकारचे कष्ट त्याला होत असतात. हे गरुड पुराणामध्ये खूप आलेलं आहे. परमेश्वराने त्याचं फार वर्णन केलेलं आहे. फार अनंत यातना 12 दिवस होतात. म्हणून या 12 दिवसामध्ये जो आपल्या घरी कोणी जर निधन पावला असेल त्याच्यासाठी देवाचं नामस्मरण करा, जप करा, एखादा ग्रंथ वाचा
आणि त्याचं पुण्य त्याला प्राप्त करून द्या की हे परमेश्वरा, मी जे वाचतो आहे हे याचं पुण्य त्याला द्या आणि त्यांना तुम्ही मोक्ष प्राप्त करून द्या, त्यांना यमयातनेतून मुक्तता द्या, अशी प्रार्थना करायची असते. इथे तुम्ही जे जे काही तुम्ही त्यांच्या प्रित्यर्थ द्याल ते यमदूत त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. असं गरुड पुराणामध्ये, भागवतामध्ये परमेश्वराने स्वतः विष्णूंनी सांगितलेलं आहे. ना दत्तम उपतिष्ठतु. ना दत्तम म्हणजे दिलं नाही तर तिथे उपतिष्ठत प्राप्त होत नाही, दिल्याने प्राप्त होतं. म्हणून दिलंच पाहिजे हे परमेश्वराने सांगितलंय. जर तुम्ही ब्राह्मणाला तूप दान दिलं तर तुम्हाला सूर्य जो आहे तुम्हाला प्रसन्न होतो, कसलंही तुमच्या शरीरामध्ये रोग वाढू देत नाही, तो तुम्हाला आरोग्य प्राप्त करून देतो. जर तुम्ही तिळपात्र, एखाद्या तांब्याच्या पात्रामध्ये तीळ घेतली, त्याच्यावर दिवा लावून असं तुम्ही जर दान दिलं तर त्याच्याने तुम्हाला 7.5ची बाधा होत नाही. शनीश्वर सुद्धा देव तुमच्यावर कृपा करतो, महादेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला कैलास प्राप्त होतं. एखाद्याला कमंडलू, पाणी पिण्यासाठी जे कमंडलू तुम्ही दान दिलं त्याचे वरुणदेव तुम्हाला प्रसन्न होतो. आणि तुम्ही जर ब्राह्मण सुवासनाच्या जोड्याला वस्त्रदान दिलं तर तुमच्यावर महादेव प्रसन्न होऊन तुम्हाला कैलास प्राप्त करून देतात. सप्तधान्य दिल्याने सप्त ऋषींचे पूजन केल्याचे फळ मिळते. असो, ह्या अध्यायामध्ये भरपूर दानाचे प्रकार आहेत आणि त्याचे फळसुद्धा तुम्हाला सांगितले आहेत. परंतु ह्या अध्यायामध्ये गोदानाचे काय फळ आहे ते कथा तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका म्हणले. त्याप्रमाणे अनारसे सुद्धा दान दिले तर त्याच्याने सुद्धा देव प्रसन्न होतात, कारण महाविष्णूंना अनारसे फार आवडतात असं देवाने सांगितलंय. महिनाभर नाही झालं, निदान 5 पर्व जे आपण सांगितले आहेत, कुठले? वैधृती, वेतिपात, अमावस्या, पौर्णिमा आणि द्वादशी, या 5 पर्वावर तरी तुम्ही ते दान करायचं आहे. आता गोदानाचं काय फळ तुम्हाला सांगतो, ती कथा ऐका. आता गोदान केल्याचा प्रकार सांगोत ऐकता सविस्तर. पूर्वी दक्षिणेचं महेस्मृती नगर असे थोर प्रसिद्धी पै. चारी वर्ण सभोग साधन, शास्त्राधारी वर्णती जन. नित्याचरिती दान पुण्य वेद अध्ययन विप्रकरिती. आदि व्याधी दरिद्रपायी नगरी धुंडीदानंदी सेकाई. अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय. प्रभू तेथील धार्मिकारत, पुत्रायसी प्रजा पाळत. लाचन घे न्याय करीत, तोची धन्य भूपती. अस्वयसा त्या नगराचा महिमा, तेथील विप्रेक द्विज शर्मा. वेगळा जो कर्मा चालवी नेम शास्त्राधारे. घरी सदा अग्निहोत्र, कांताभामिनी सुपात्र. पोटी नाही पुलत्र कत्र, भिक्षान्न गात्र संरक्षिते. ऐसा तो सत्पात्र विप्राण, प्रसंगी अतित आलिया जाणा. गृही निपजेल जे अन्न, तया लागुनी अर्पितसे. ऐसे करत बहुकाळावरी, तो कोणे एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी, येऊन राहिला. परिमाध्यान्य काळीची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणून या शोधित चाललेला ग्राम माझी ते समयी. तो पुसतसे ग्रामस्थासी, कोण अन्न अर्पी पांथस्थासी. तयाने गृह दाखविता त्याची, द्विजशर्माची भेटला. म्हणे माध्यान्य समय क्षुदित, समयी पातलो मी तिथ. ऐसे ऐकताची विप्रमात, आला धावत द्विशर्मा. बद्ध असते नमिला, येरू काय बोले वचन. तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचन बोलिला. विप्रउवाच. क्षुदानलेन तप्तानां विषवत्स कला अर्चनम. अन्नद्धौषधमात्राणां दाता अवश्य भवेदुना. म्हणे क्षुदानळे तप्त देई, विषवत वाटे उपचार सर्वै. तरी अन्न औषधा ते दाता होई, आहे किंवा नाही दाता त्यामध्ये. तथास्त म्हणून आसनी बैसविला, भोजन देऊन तृप्त केला. मग स्वागत पुसदा झाला, कोठून आला परिवार केवता. येरू म्हणे मी तीर्थभ्रमण करिता, स्वयमी एकला फिरता. माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र न कांता मज लागी. जरे माते अपंगाल गृही, तरी सेवा करून मी राही. कदा वंचनार्थ करून देई, अंतर नेदी विप्रराया. जाणून निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्थ राय माझे घरी. काही न सांगे चाकरी, पुत्रावरी वर्तावे.
ठेवून घेतला तया लागून नाव तयाचे नारायण. सेवा करीन कंटाळे मन, पडिले कार्य संपादी. आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निष्कपटे सेवा चित्रविचित्र, सेवा गात्र तयाचे. आयसे वर्तता बहुकाळावरी, तव नवल वर्तले परी. विप्रश्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये. तो विप्रमणी बहुत हर्षला, म्हणे संतान होते मजला. याचा पायगुण मज लाभला, गर्भ राहिला 60 वर्षी. आयसे मानुने हर्षाच, तव गर्भ आले पूर्ण दिवस. प्रसूत होता विप्रसेत, पुत्र तियेसे पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवढे. आज जबरीनं पाहिले निवाळे, पुत्रमुख जन्मवरी. म्हणून बहुत 16 करी, साहित्य मिळावया परोपरी. परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षणद्वारी बैसावया. मग नारायण म्हणे ते तेवाई, द्वारी रक्षण बैसे सदैवा. मी जातो पारखे गावा, साहित्याला अग्नी पयाता. तरे उदयक 5वा दिन, 6वी पूजा लागे करणे. या लगी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया. आयसे निवदन तयसी, आपण जाय पारखे ग्रामासी. मागे द्वारा समीपदेशी, बैसे रक्षणाची नारायण. रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षण. देवी येती झाली चालून, पुत्राक्षरा लागी वाचावया. सुंदर दैदिप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकळ. त्वरित निरखुनिया बाळ, माघारे तात्काळ परतली. इतके कृत्य तयक्षणी, नारायण देखुनी नयनी. हा तव पुण्यवंत प्राणी, झाले म्हणून दर्शन. मग तिये ते पदरी धरिले, म्हणे तू कवण पातलीस ये वेळे. यक्षिणिके पिशाच्य बाळे, सांगविले मजलागी. येरी झिडकावी तया ते, दूर होई म्हणे ब्राह्मणा ते. काय कारण तुझं पुसावया ते सरमाघार. ये रुग्णे तू ते सर्वता, जाऊ नये दिमी तत्वता. तू कवण हे सांग वार्ता, मग आली आपंता जायचे. ऐसा दुराग्रह पावनी, बोली ती झाली भामिनी. म्हणे तू पुण्यवान म्हणून दर्शन तुझं लागुनी दिले. मी तव यक्षिणी देवी, माते म्हणता ती सटवी. पुत्राक्षरे आम्ही निरखावी, ब्रह्मवरदे करुनिया. आता सोड जाऊ दे माते, येरुमणे नगडे निरुते. काय अक्षरे आच्या बाळाते, हे माते निवदन सुखी होई. ऐकून तयाचे वचन, देवी वदे तू ते काय प्रयोजन. जे होणार ते सुखे होतास जाण, ब्रह्माक्षर कोणा टाळू शके. तो विप्र लागत असे चरणी, सांग इतके कृपे करून. मग आणिक पुसे काणी, तव ते यक्षिणी बोलते. म्हणे विप्रकुमार पायी, धनधान्य नसे याचे दैवी. कांता पुत्र तेही नाही, उदरनिर्वाह केवता. तरी तक्र विक्रय करून, चालेल याचे उदरपोषण. शतायुषी हा पूर्ण, मरण काळी. ऐसे वचन ऐकता तेवेळी, येरे नमस्कारुनी बोळविले. म्हणे हे नाथ चंद्रमुळे, केवी कुळे पुत्र ऐसा. केवढा पवित्र विप्रराणा, ऐसा पुत्र तया लागून. काय ऐसे संतान होऊन, निसंतान परिवले. केवढा हर्ष विप्राचे मनी, जन्मदारभ्य 16 देखुनी. प्राण देईल हे ऐकता क्षणी, म्हणून मोनी न बोलवे. गोष्ट ठेविली जीवीची जीवी, कोणात वदे कालत्रे. असु विप्र योनी सुग्रे, 16 संपादिला आनंदे. 12 दिन जातकर्म करिता झाला विप्रोत्तम. संभ्रमे नाम ठेविले, बहुत लळा पुत्रवरी. आयसे लोटले बहुत दिन, 5 वर्षी पुत्रा निधान. वाढता झाला तो मागुतने, कांता झाली प्रसूती. मग ऐक म्हणले, गोदानाचा काय प्रकार असतो ते तुला सांगतो म्हणले देवी. पूर्वी महेश्वती नावाचं एक नगर होतं. त्या गावामध्ये 4 वर्णाचे लोक आपल्या धर्मानुसार आचरण करत असेत, दान पुण्य करत असेत. ब्राह्मण जे होते ते वेद अध्ययन करत होते. त्या गावामध्ये आदिव्याधी असं दारिद्र्य काही नव्हतं. अपमृत्यूची वार्तासुद्धा नव्हती. कारण तिथला राजा जो होता म्हणले, प्रजेचे पालन आपल्या पुत्रासारखं करत होता. लाच घेत नव्हती, न्याय करत होता. असो हल्ली कलियुगामध्ये फार विचित्र आहे. तर असो त्या गावामध्ये द्विज शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. वृद्धापकाळ आला होता.
त्याच्या पोटी काही पुत्र कलत्र असं काहीही नव्हतं, परंतु तो नित्य अग्निहोत्र करत होता. त्यांची पत्नीसुद्धा युवतीची होती, म्हणले पतिव्रता होती. असा तो ब्राह्मण जो होता तो दुपारच्या वेळी, अतिथीच्या वेळी कोणी अतिथी आहे का असं बघून मगच तो जेवण करत असे. एक दिवस काय झालं, त्या गावामध्ये, महेस्मृती नावाच्या गावामध्ये एक मुलगा जो होता, ब्राह्मणाचा मुलगा, तीर्थयात्रा करत 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 त्या गावात आला आणि दुपारच्या वेळेला त्याला भूक लागली. त्याने गावात विचारपूस केली, सांगितलं की कोणी मला अन्नदान देईल का, ब्राह्मणाचं घर आहे का. तर गावकऱ्यांनी त्याला द्विजशर्माचं ब्राह्मणाचं घर दाखवलं. तो घरात जात नाही, आत बाहेरूनच बोलतोय, मला या दुपारच्या वेळी कोणी अन्न देईल का, मी भुकेने तळपडतोय, मला खूप भूक लागली म्हणजे. असं ऐकल्याबरोबर तो द्विजशर्मा घरातून धावत धावत बाहेर आला. त्याला पाट दिला, बसायला आसन दिलेलं आहे, त्यानंतर त्याला भोजन दिलेलं आहे आणि मग विचारलं की हे ब्राह्मणश्रेष्ठा, तुम्ही कोण आहात, कुठून आलात. तेव्हा त्याने सांगितलं, नारायण माझं नाव आहे, मला आई वडील भाऊ बहीण कोणीही नाही म्हणले, मी एकटा आहे आणि तीर्थयात्रा करतो, देवाच्या नावाने फिरत असतो म्हणले. तर हे ब्राह्मण शर्मा, हे ब्राह्मण देवता, तुम्ही जर माझा सांभाळ कराल तर मी तुमच्या घरी राहील म्हणले, तुमची सेवा करेन, कधीही उणंधुणं पडू देणार नाही. ब्राह्मणाला वाटलं, अरे बाबा, देवानेच आपल्याकडे पाठवलंय, म्हणून त्याने सांगितलं की तू इथे राहा, हे तुझंच घर समज. ब्राह्मण त्याला कामसुद्धा सांगायचं नाही, की आपलाच मुलगा आहे असं समजून त्या ब्राह्मणाने त्याचं संगोपन करायचं ठरवलं. त्याला कुठलंही कष्ट देत नव्हता. तर त्या मुलाच्या पायगुणामुळे काय घडलं की त्या ब्राह्मणाची पत्नी जी होती त्या वार्धक्यपणामध्ये ती गर्भवती राहिलेली आहे. ब्राह्मणाला आनंद झाला की अरे या नारायणाच्या सेवेमुळे, म्हणले पायगुणामुळे माझ्या घरी पुत्रसंतती होते, माझी स्त्री गर्भवती राहिली. त्याला आनंद झाला. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. ब्राह्मणाला फार आनंद झाला. आता 5वा दिवस आहे, 5वीचं पूजन करायचं, तर आपल्याला साहित्य आणायला जावं लागेल, काही गोडधोड आणायला लागेल. मग बाहेर जायचं कसं, इथे यांच्याजवळ थांबेल कोण. म्हणून त्याने नारायणाला सांगितलं, बाबा रे, मी दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या गावात जाऊन उद्यासाठी पूजेसाठी काहीतरी साहित्य घेऊन येतो, उद्या 5वीचं पूजन करायचं आहे, कारण आज रात्र आहे, म्हणून रात्रभर तू जागा राहा आणि यांचं सांभाळ कर, लक्ष दे. त्याप्रमाणे तो नारायण जो होता दरवाजामध्ये पाय लांब करून तो बसलेला आहे, टेकून बसलेला आहे. रात्रीची वेळ झाली आणि यक्षिणी म्हणजे सटवी जी होती ती त्या ठिकाणी आलेली आहे. बघा, 5व्या दिवशी आजही ही सटवी प्रत्येक मुलाच्याकडे, अपत्याकडे, जिथे जन्म झालेला आहे तिथे जाते आणि त्याचं विधिलिखित वाचायचं काम ब्रह्मदेवाच्या आज्ञेने करत असते. तसं ती घरामध्ये प्रवेश केला तिने आणि त्या मुलाच्या भविष्यामध्ये काय लिहिलेलं आहे, भाकीत काय आहे याचं, हा कसा आयुष्य जगणार आहे हे वाचलं आहे आणि जाऊ लागली. तेवढ्यामध्ये नारायणाला ती दिसली. नारायणाने तिचा पदर धरला, सांगितली, बाई तू कोण आहेस, तू पिशाच आहे की यक्षिणी आहे, कोण आहेस म्हणलंय. तिने सांगितलं, मी यक्षिणी आहे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेने इथे आलेली आहे आणि याचं जे आहे विधी लिखित वाचायला मिळाली, आता जाऊ दे मला. तो म्हणला, मी तर तुला जाऊ देणार नाही, कारण याचं विधिलिखित काय आहे ते मला तू सांग, ते मी ऐकल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. ती म्हणले, तुला पुण्य करून मी दर्शन दिलेलं आहे. तिला वाटलं आता सांगावं लागेल, कारण हा आग्रह करतोय. तर ऐक म्हणले, बाबा, हा जो ब्राह्मणाचा पुत्र आहे म्हणले, धनधान्य याचा नशिबात नाही आहे. 100 वर्ष आयुष्य आहे आणि त्याच्यानंतर अकाली याला मरण येणार आहे. आता धनधान्य नाही, याचं लग्न होणार नाही, याला मुलं बाळ होणार नाही आहेत म्हणे.
तर हा ताक विकून आपला उदरनिर्वाह करणार आहे. बघा, ताक विकणं हे फार पाप मानलं जातं आणि ब्राह्मणाच्या मुलाने ते पाप विकणं सारखंच आहे. त्याला वाईट वाटलं. त्याने तिचा नमस्कार केला. ती गेलेली आहे. त्याने विचार केला, बघा ब्राह्मण केवढा धर्मिष्ठ आहे, अग्निहोत्र करतो, नित्य देवाचं नामस्मरण करतो, आणि काय रे देवा त्याच्याकडे अशी संतती दिली, यापेक्षा निपुत्री का नाही ठेवलं. असो म्हणले, आपण ब्राह्मणाला जर आता ही वार्ता सांगितली तर तो बिचारा तळमळून जीव त्यागेल, म्हणून आपण गप्प राहिलेलं बरं, म्हणून त्याने काही वाच्यता केली नाही. आणि असा तो 12व्या दिवशी त्या ब्राह्मणाने 5वीचं पूजन केलं. 12व्या दिवशी जातकर्म केलं. त्याचं नाव ठेवलं आहे संभ्रम. असा तो संभ्रम 5 वर्षाचा तो मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर पुन्हा ती विप्रस्त्री होती, ती गर्भवती झालेली आहे आणि तिला कन्या रत्न प्राप्त झालेलं आहे. ते समय कन्या ते प्रवसली देखून विप्रानंद मिळे, म्हणे कृतकृत्य झालो ये काळे, झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्य आगळा, याचा पाय गुण लाभला, आयसे सौख्य मानिता झाला, परिचिंता नारायण मानसी. म्हणे आता हे रक्षण पुढती, मी बैसेने द्वार दिशे प्रती, मागुती येता यक्षिणी सती, पुसेने तिचा प्रति वृत्तांत. आयसा निश्चय निजमनी केला, मागुती गुरु आज्ञेने रक्षणा बैसला, तो 5वी दिनी यक्षिणी तेच वेळाल, लक्षुण तात्काळ प्रगटली. अक्षय निरखुन कन्येचे बाळी, निगती झाली ते क्षणी बाळे, तव ये रे पदरी दृढ धरिली, नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा मजसी, सांग कन्या अक्षरे ती कैसी, ये रे म्हणे वारंवार कापुससे, मूर्खो होसी का रे ब्राह्मणा. ये रुमागुता चरणी लागे, कृपा करुनी मजला सांगे, आणि नकमागे काही अंगे, जाणो शुभांगे. मग भिडेस तव यक्षिणी पायी, बोलती झाली ते समय, म्हणे विवाह तव दैवी नाही, इच्छया विप्रवर्या जाणपा. माता पिता आप्तवर्ग, न करिताईचा संसर्ग, ही जार कर्म विचारून मार्ग, उदरनिर्वाह ते करील. त्याईवर पूर्ण आयुष्य, रोगव्याधी नाही शरीराचे, शतवर्षीच्या कर्माचे, प्रवर्तती निश्चयशी जाणपा. आयसे मधून ते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली, ऐकून जीव तळमळी, नारायण विप्रते वेळा. म्हणे आहा देवा एकाय, दैवापुढे नाही उपाय, केवढा पवित्र विप्रराय, संतान लावे केवी ऐसे. असे होणार ते होऊन जात, पर कोणते न वदची मात, मनीच ठेविलेसे गुप्त, साधी कार्यार्थ बरी बरी. आहिसे काही दिवस क्रमिले, 7 वर्ष उपनयन केले, 5 वर्षे कन्यारत्न झाले, असे उभयता. तव द्विजशर्मा पावला निधन, कांताकरी सहगमन, दन्नते पतिव्रता सतीरत्न, टाकून लहान मुले दोन्ही. आसवायसे वर्तमान झाले, नारायण उत्तर कार्य सांग केले, म्हणे आता येथे राहता नभे भले, आचरी बाळती देखे मी. ऐसा निश्चय मानसी केला, उदारी मासचार क्रमिता झाला, मग ग्रामवासी जनाचा कळा निरविता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले, तो ती कन्यापुत्र कोल्हाळे, आरडून गळा पडू लागले, देखते झाले अबालवृद्ध. देखून दयाची करुणा असू आले जनाची अनैना, म्हणते भगवान जनार्दन हे बाळका केवी जगतील. नाही त्या ते पाळीला पोशिला, नाही माता आणि पिता, नाही द्रव्याची वार्ता, केवी भगवंता हे केले. आयसा जनांचा कोल्हाळा टपटपा अश्रू गाळती सगळं, नारायण हृदीचा कोमळ, परी फुटके कपाळ पहियांचे. बालपणी केले मेले माता पिता, तारुण्यपणी दारिद्र्यावस्था, त्याईवरी जार कर्मतत्वता, जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघून तळमळ लागले बाळे दोन्ही, मग जनसमुदाय आश्वासनी, प्रतिपाळ दिन रजनी करता ते. परी होणार ने टळेची व्यत निश्चिता, कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, ते अनायासे होत जात, न चाले ते उपाय. बघा, अशा प्रकारे त्याला कन्यारत्न झालेलं आहे. सर्वांना आनंद झाला. ब्राह्मणाला, त्या द्विजशर्माला आनंद झाला. तो म्हणला, नारायणाचा पायगुण किती चांगला की मला आता कन्या आणि मुलं दोघंही झालेले. त्याला आनंद झाला. मग अशा प्रकारे
त्या मुलीचं नाव सीता असं ठेवलं गेलं. बघा, पुन्हा त्या ब्राह्मणाला, त्या नारायणाला चिंता वाटू लागली की आता 5व्या दिवशी ती यक्षिणी येईल, मी निश्चित बसेलच म्हणे, की तिचा नशिबात काय लिहिलं आहे ते ऐकेलच. त्याप्रमाणे ब्राह्मणाची आज्ञा घेऊन 5व्या दिवशी तो रात्री जागरणाला बसला. त्याप्रमाणे ती यक्षिणी आली, सटवी आली, विधिलिखित वाचला आणि जाऊ लागली. पुन्हा याने पदर धरला, सांगितले, हे माते, या मुलीच्या नशिबामध्ये काय लिहिलं आहे ते तू कृपा करून मला सांग. तेव्हा ती यक्षिणी सांगितले, अरे ब्राह्मणा, तू मूर्ख आहे का म्हणले? अरे तुला ऐकून काय उपयोग आहे? हे विधिलिखित आहे म्हणले, हे कोणीही टाळू शकणार नाही, तेव्हा तुला ऐकून काय याचा उपयोग? तेव्हा तो म्हणला, हे माता, तू मला ते सांग, मला दुसरं काही नकोय, मला ऐकायचं आहे. बरं म्हणे, ऐक म्हणले, विवाह हिच्या नशिबात नाही म्हणले. आई वडील भाऊ बहीण हिचा कोणीही संसर्ग करणार नाही म्हणले, आणि ही जार कर्म करून आपला उदरनिर्वाह करणार. ही 100 वर्ष आयुष्य आहे म्हणले, हिला आरोग्य राहणार. आता भाविक हो, जार कर्म म्हणजे फार वाईट आहे. हे वेश्येचं कर्म ती करणार आहे असं तिने थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. नारायणाच्या चिंत्यामध्ये फार दुःख आलेलं आहे, त्याला रडू आलेलं आहे आणि तो कळवळा करू लागला, हे देवा, अरे का तू हा ब्राह्मण एवढा पवित्र आहे आणि त्याच्या नशिबी असे कन्यापुत्र का दिलेस रे देवा? फार तळमळू लागला बिचारा. असो, आता काय, दैवापुढे कोणाचा उपाय तर चालणार नाही, म्हणून त्याने हे सर्व गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवली. 7 वर्षाची त्या मुलाचं मोंज केली. कन्या 5 वर्षाची झालेली आहे. आता 7 आणि 5 वर्षाची मुलं झाल्यानंतर कालांतराने तो द्विशर्मा ब्राह्मण जो होता तो निधन पावला. त्याच्या पत्नीने सहगमन केलेलं आहे. त्या पतीसहित ती त्या चितेमध्ये भस्म झाली, दहन झाली. बघा, फार पतिव्रता आहे, धन्य आहे ती. लहान मुलं असून सुद्धा ती पतिव्रता, ती सती गेलेली आहे. मग उत्तर कार्य जे होतं ते सर्व त्या नारायणाने केलेलं आहे. आता त्याने मनामध्ये विचार केला की हे परमेश्वरा, ब्रह्मवाक्य जे आहे, विधिलिखित जे आहे, कोणी टाळू शकत नाही, परंतु याच्यावर काय उपाय आहे? याच्यासाठी मला तपश्चर्या करायची परमेश्वरा, म्हणून मी इथे राहणार नाही, कारण यांचं असं वर्तन माझ्याकडून बघवलं जाणार नाही. म्हणून त्याने काय केलं, 4 महिने थांबला, गावातल्या लोकांना बोलवलं आणि त्या कन्यापुत्र त्या दोघांना त्यांच्या स्वाधीन केलं. सांगितलं की तुम्हीच यांचे आईवडील व्हा, यांचं रक्षण करा. मी आता तपश्चर्या करण्यासाठी प्रयाण करतो म्हणले. ते मुलंसुद्धा रडू लागलेत, परंतु याने कठोर मनाने निश्चय घेतलेला आहे की आपल्याला आता यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून आपण इथून निघालं पाहिजे. म्हणून तो त्या ठिकाणून निघून गेला. नारायण गेला निघून. तळमळून लागली बाळेदोने, मग जन समुदाय आश्वासने प्रतिपाळ दिन रजनी करीत आते. परी होणार ते न टळेची व्यत, कोण टाळू शके ब्रह्मलिखित. ते अनायासे होत जात ते चाले उपाय. नारायण निघून गेल्यावर एक धेनू असे त्याचे घरी, तिची सेवा निरंतरी विप्रकर्म करीत असे. जाऊन रानात पाही तृण आणि तसे लवलाई, निज करे तिचा पैसा साचवी, क्रय विक्रय लावी तक्राते. भगिनीचे वय 5 वर्ष, आपण वय 10 वर्षी, परी उदरनिर्वाह परियसी, उभयता सरसी लोटत. कन्या मृत्तिका पात्र घेऊनी, उदक आणि तसे प्रतिदिनी, येरी स्वकरे दयाची कथली कवनी, दधी मंथून करी तक्र. तयाचा विकास करून लागल ते आणून धान्य, ते उभयता पचवून उदरपोषण करीताती. ऐसे लोटले वर्ष 2, तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एक सवाग्य वेश्या जाण, उतरली येऊन नदी तिरी. समागमे गजाश्वरत, दास दासी ते बहुत, स्वयतीही स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची.
आयसे ते येता नदी तरी बी प्रकन्या देखिली नेत्रे, म्हणून पात्र घेऊन शिरी ती घाबरी पाहते. कधीच पाहिला नाही समुदाय, म्हणून तेथे उभी राहे. तो वेश्येने लवलाय पाचारिले आपणापै. मग पुसती झाली वर्तमान म्हणे तू कवणाची कोण, स्वरूपे तेसी सुंदर पूर्ण वस्त्र मळेन फाटके. तू त्यासी दशा प्राप्त झाली, कवणे दुर्जने तू ते गांजली. वर्तमान सांग मज जुळे, मग ते विप्रवाळी बोलत. माय बापे गेली मरून, एक बंधू तो इलान. मी ब्रह्मकुमारी मतीन, दारिद्र्य पूर्ण पिडिलेचे. ऐसे वर्तमान ऐकुनी, वैश्या द्रविल्यांतकरणी. मग काही एक पदार्थ तिच लागुनी, दिदले काढून बक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसीच बसली रथावरी. वैश्या निघून गेली सत्वरी, हे जननेत्री पाहता ती. परी कोणी न बोलती बोला, म्हणे कन्येचा फांग पिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणार आला कोण पाये. तो येरीकडे विप्रकुमार गृही, तृण घेऊन आला लवलाई. तो भगिनी न देखे गृहाच्या टाई, म्हणून पाये चौकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, हे ठाऊके नशेची तयाला. मग ग्रामवासी आहे पाहिला, तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी, म्हणे माझी पूर्वदशा खरी फळाली एकाळी. माता पित्याचे निदान, पदरी नाही काही धन. आम्ही उभयता बाळे दिन, अनाथ होऊन पडलो होतो. त्याही माझ्या वेगळं पडिला, आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करिता झाला, रडू लागला अट्टहासे. ऐसे कर्म तया घडून आले, पुढे काय असे वर्तले. ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढील प्रसंगी. आता धेनू सेवा फळली कैसी, तेही श्रवण करा सावकाशी. मुक्त झाली त्या उभयतांशी, ते सावकाशी परिस्थिती. अशा प्रकारे ती मुलगी आणि तो नारायण, तो संभ्रम, हे दोघं ते होते. त्या गायीची सेवा करायची. तो संभ्रम जो होता, रानातून म्हणले गवत वगैरे घेऊन यायचा, तो गाईला खाऊ घालायचा, दूध काढायचा. त्या दुधाचंही दही करून, ही लोणी करून ताक करायची आणि त्या ताक विक्रय करून हे उदरनिर्वाह करत असत. आपलं म्हणले उदर पोषण करत असत, धनधान्य आणत असत. असं आता झाल्यानंतर एक दिवस काय झालं, विधिलिखित काही टळत नाही. ते कसं, तर ही मुलगी बिचारी नदी तीरावर ते मातीचं भांडं घेऊन पाणी घ्यायला गेली होती. त्या नदी तीरावर एक वेश्या जी होती, अप्सरासारखी सुंदर अशी वेश्या, आपले अश्वरथ गज वगैरे सर्व दळासहित त्या नदी तीरावर स्नानासाठी आली होती. आणि ती आली असताना तिने बघितलं की एवढी ही स्त्री कोण आहे. ही म्हणले इतकं हिचं ऐश्वर्य आहे, इतकी सुंदर रूपवती आहे. ती तटस्थ उभी राहिलेली, बघू लागलेली. असं होता त्या वेश्येचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिने तिला जवळ बोलवलं, विचारलं तू कोण आहेस, तू इतके फाटके वस्त्र घालून का उभी राहतेस, तुला कोणी त्रास दिला का, मला सांग म्हणले. तेव्हा ती सांगते, अहो लहानपणीच माझे आईवडील निधन पावलेत. माझा एक भाऊ आहे, तो पण लहान आहे, 10 वर्षाचा आहे. आम्ही दोघंच भाऊ बहीण आहोत. दारिद्र्यव्यथा आमच्याकडे फार आहे. आम्ही ताक विकून म्हणले उदरनिर्वाह करतो. तिचं ते वाक्य ऐकल्याबरोबर त्या वेश्याला दया आली. तिने तिला काही खाऊ घातलं आणि त्या खाऊ घातलं जे पदार्थ दिला त्या पदार्थावर बिचारी भुलली आणि ती त्या नावेमध्ये बसलेली आहे. मग नंतर वैश्याने सर्व स्नानकर्म केले आणि तिला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन गेली. गावकऱ्यांनी हे बघितलं, परंतु गावकरी म्हणाले बघा दारिद्र्य व्यथा आहे आणि मुलीची जात आहे. आता तिची चिंताने तिला वस्त्र अलंकार तर मिळतील म्हणले. असं विचार करून कोणी काही बोललं नाही, ती निघाली. इकडे नारायणाने आपले गवत वगैरे आणलं, रानातून घरी आला तर बहीण काही दिसत नाही, म्हणून तिने इकडे तिकडे आवाज दिला. गावात शोधू लागला. तेव्हा गावकऱ्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे असं घडलेलं आहे. त्याला दुःख झालं, तो दुःख करू लागला. म्हणलं अरे लहानपणीच माझे आईवडील गेलेत, एक बहीण होती ती सुद्धा गेली देवा, अरे आम्ही अनाथ होतो, असं कसं करतोस म्हणले देवा. त्याला रडू आलेलं आहे. अशा प्रकारे तो रडू लागला आणि विलाप करू लागला.
आता बघा, गायीची सेवा आणि त्याच्या पुण्यफलामुळे त्यांचा कसा उद्धार होतो ते आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. इथे श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सद्विरचित 22तमोऽध्याय गुढः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.